मग बा नाही कुठं निघालोय मतदान करायला होय मताला जायचंय आता मतदानाचा हक्क बजावायचा आहे हक्क वाजवायचा पाठ 2:45 वाजल्या तवा उठलाय पण गाडी फसत फसत आली झाली मग पाहुणं कुठं जायचं इकडं मतदानाला होय मतदानाला जायचंय. तर रातच्या म्हणजे 3 वाजल्यापासून लोक मतदान करायला जायचंय तिथं. गावातून ह्या गावातून त्या गावातून गोळा होते ते अहो मी तर लवकर उठलो 2:45ला. आम्ही 2:45ला 2:45ला उठलो 3:30ला आंघोळ केली. या घोड चुकलं होतं आणि ते हिसा दिसत आणून कुत्र्याने त्याचा ताण्या घेतला आणि मग आम्ही उठलो 2:45ला ते झोपलोच नाही परत. होय हा मग तिथनं पुढं आपलं चालूच केलं चूल पेटवाय पुढं आंघोळ कराय मी 2:45चा गजर लावला होता. असं केलं म्हणून उठलं ना तर कुठलं उठायला मी 4ला आणि 4:30ला उठलो. आम्हाला गोड्याने उठावलं खरं बा नाही आता गोळी खाली ना गोळी खाली पण तरी बी लय टेन्शन मध्ये काय होत काय नाही. 2 पिशव्या ठेवायच्या. माझा परवाच लय बेकार आहे हा? होय. माझं म्हणजे आता जायला काटा आला या पण जायचं आपलं मतदान व्हायला जाऊन द्यायचं नाही हा महत्वाचं. ना पण तुमच्या अगोदर मी उठलो मात्र. आपली लोकशाही मजबूत झाली पाहिजे ना बा नाही मग काय हा? मग एवढ्या लांब जायचं म्हणजे ते आणि एक आनंदाने चाललंय ना आपण. मतदान हे आपलं योग्य ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणजे आख्या पाहुण्याला म्हणलं तुमच्या अगोदर मी उठलो नंतर तुम्हाला फोन केला. आंघोळ झाल्यानंतर फोन केला. तेव्हा तुम्ही हाके पाहुणे म्हणते का तुमची आंघोळ पण झाली का तेव्हा तुम्ही नुकतंच उठला होता. नाही आम्ही जागच होतो फक्त चूल नव्हती पेटवली लवकर. त्याच्यामुळे आता वाडा मिळून असल्यामुळे बाणायला पण ह्या वेळेस चालवली आम्ही. त्यानं भेटलं नाही तर माझं फुकटच गेलं असतं कारण फिरायला माणूस लागतंय ना. हा ना आता म्हणजे योग्य उमेदवार असेल किंवा मग मत हे विकासाला गेलं पाहिजे मग काय आणि मत हे स्वाभिमानाने पण दिलं पाहिजे आणि मत विकलं गेलं नाही पाहिजे. हा ते दान करतात दान म्हणजे त्याला काय म्हणतात हा? दान म्हणजे ते दान केलेलं असतं नाही मतदान करणं पण हे पण एक दान आहे. दान रक्तदान जसं आहे ना हा. तसं मतदान करणं ते पण एक दान आहे. रक्तदान अन्नदान झालं तरी लोकशाहीमध्ये म्हणजे मतदाराचा हक्क बजावला पाहिजे आणि त्याच हिशोबाने निघालोय आता आम्ही गावाच्या दिशेने. मला गाडी आली की माझं डोकं हलतंय. गाड्या आल्या तू घालून देऊ नका बरोबर. काय आता होतंय काय जो गरम लागत चढायला दिवस लागत तो चढायला लागतंय काय कुठं बोलत राहिल्यानंतर वेळ निघून जातो या. काय माहिती आता. आता चाललोय आम्ही मतदान करायला. तरी आपलं सबस्क्राईब पण भेटले. कोणत्या गावचे शिरूर तालुका शिरूर का शिरसगाव काटागाव. चहा घ्याय थांबलं होतं काय आता आम्ही पण चहा घ्यायला थांबल्या. त्यांनी पण मोठी गाडी करून निघाल ते गावाकडं. आता इकडले मुंबई पुण्याची लोक म्हणजे गावाकडं चालले ते. लवकरच चालू हा. हा बरे 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 ना बरे चाललो गावाला मतदान करायला. कुठल्या गावातून आम्ही बारामतीचे होय सस्तेवाडी घेतलं ना. हा सस्तेवाडीला टकले सस्ते आम्ही बघतो चॅनल ते स्वयंपाक चाललो पण मी गावाला मतदान आम्ही पण वीरला चाललोय वीरला आता जत्रा ना आपली ठीक आहे. आमच्या गावची यात्रा झाली तिकडची वाट जायची. हा चला बाण आहेत तुम्ही काय घेता बेर 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 बाणाला बिळ आवडते. मिसळ घ्या की नाही होय का आता तुम्हाला खायचं खा मला बेर खायचं. आवडत बाण आहे आता किती 2-4 महिने झाले असतील. हा बेर खायची पहिले बघू गमेल्याने खाले म्हणजे झाली बेर. तुम्हाला तर बादल्या मागं बादल्या यायला लागल्या वाटतं.
चमच्याने बिमच्याने का खायचं ते चमच्याने खायचं बरं काय आपल्याला पोरांना घेतली का ताई काय घरी काय वरांना नेवती खाया करायची नाही बाबा एवढी वरांना घेतली कुठं घालायचं कशी काय पिळ बाण आहे हा मस्त आहे आता तू लय भारी. नक्की बेरे. बरं दिसत ना खायला भेटले हा ते आमच्या मिसेसला लय तुमचं ते रील बघतात ना सारखे हा का त्या दिवशी गणेश मानेला म्हणतो होतो तिकडे चला राम राम अरे बाबा म्हणलं आता भेटला तुमचा फोटो काढू द्या माझ्या बरोबर फोटो काढावा यांचं राजू काढू इथं आता मामा पण भेटलं बाणायचं वडील मग बाणायचं समाधान झाले जर आता मामा सुद्धा आता म्हणजे मतदान करून परत माघार चालले मेंढराकडे तर आम्ही आता कोकणात आलो आणि अचानक भेट झाली आम्हाला काही माहिती नव्हतं काय बघितलं भाऊ ते आम्ही चाललो होतो त्या दिसतो तुम्ही तेव्हा मी आलो तिकून जायचं होती आज आलो मी मग आलं ना मतदान करून मतदान करून आलो आता. बरं बरं आता निकाल वाढायचं चला मग आम्ही पण चलतो आता येतो संध्याकाळी ये मग संध्याकाळी चला काय मी आता ताईला फोन करत जाईल सारखं आणि मला सोडा ही आता नाही ताईला सोडा म्हणजे ते मला सोडा येईल ठीक आहे, ठीक आहे. होय का? होय, आमचं पोरग म्हणतं बाणासारख्या भाज्या करत जाईल आता या लोकांच्या गाठी पिटी पडते ते का हे पण आलं भेटायला कुठलं आहे तुम्ही मोराळे निघतोय तुमचं पण काय होतं सगळं हिडीव काढतच चाललोय आता गावाला हा आता बकरी कुठे आहे तुमची ताई बरं चला चलू का बरं कोकणात मुंबईला आहे कल्याणला आमच्या घरी एक दिवशी मी फोन करते पण तुम्हाला बघूया. कुठले सगळे बरं 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 धन्यवाद चला जाऊ का मामा येतो संध्याकाळी या गाड्या ईरला निघली जाय ईरच्या मस्कोबाची यात्रा जवळ आली हा आता गाड्या करून 8-8 दिवस आधीच जातात झालं का मतदान होय हा सरपंच आपलं दिसला नाही सरपंच असतील ना एवढं गावात आता या गर्दीमध्ये काय दिसलं ना एवढं काय आता आम्ही मतदानाचा हक्क बजावला आणि निघालोय घराच्या दिशेने मग बाण झालं ना मतदान झालं तर काय काय हा थांबून कोकणाला जाईल हा परत रिटर्नची टाकायची आपल्याला आता गाडीवाल्याने इथं सोडलं आम्हाला आणि निघालोय घराच्या दिशेने गाडीवाला डोंगरात काय वर येणार नाही मग ती दुसरी ती सीट सोडायला जायचं होतं ना पुन्हा हा ना तिकडे लावले म्हणलं जाऊ द्या आम्ही जातो बाई, चालेल तेवढं ताटल्यावाने झालंय सकाळ हम्म. आपा तर लांब गेला हा मामा गेला होता ना आमच्या पाशी थोडा थोडा बोज आहे बोजा पोराला एवढं खाया पिया घेतलं जेजुरीमध्ये तर माहिती भेटली आपल्याला आपलं गणगोत माहिती भेटलं ना हा ना लय गावाला. आता इकडं म्हणजे लोक वाड्या वस्त्यावर राहतात अशा वस्त्या असतात डोंगरावरनं धनगर वाड आणि मग आता ते तिकडली मानवर वाढवली होती ती तिकडे गेली ते रस्त्यावर तिथं थांबली आणि मग आता आम्हाला सोडून परत गाडी गेली माघारी परत आता रातोरात प्रवास करायचा आहे आता आम्ही 200 ते 250 किलोमीटर प्रवास करून गावामधनं मतदानाचा हक्क बजावला आणि निघालोय आता घराच्या दिशेने पिपळ तर भारी आला मस्त आहे गोड पुढे येतला इथला गोड ही काय वड गोड व्यवस्था हिरवा त्या वडाला पाणी घालायचे मला धावता पळता शिव पाण्या इथं घालत्यात जवळ असल्यामुळं पण त्या वडाला मामा काय दर्शन घेतला का काय होय दिवाळीला गेलेली बाणा या आता या टायमाला होणारच आपण
हा गेली असतील आपली वाट बघून बघून. का तिथं माणिक अण्णाचं घर दिसते आपल्याला, ते तिथं पूजे हा दोघं शुक शुक गाठी वाटतं इथं. हाय वाटतं आया पोरं गेली असतील. पोरं गेली बाय सगळी. होय तुम्ही गावात गेलतो बाय. आम्ही जाऊ सकाळी आलो बाबा. हा ना सकाळी आम्ही 9 वाजता गेलो आता. तर दीपा, मीना, संग्राम, पृथ्वीराज, दादू, आता ह्याच्यात ह्या पोरांची आपल्याला जरा ओळख करून द्यायची बाना आहे. या पोरांची काकू बसा की, थांबा की, बसा कडे योग मतदानाचा वेळ आला आणि वास्तुक शांतीचा वेळ आला. हा ना म्हणजे कामात काम दोन झाली. हा. सत्यनारायणचं दर्शन भेटलं ना आपल्याला. हा ना प्रसाद भेटला. बरं झालं. तर मागाशी आणलेला खाया जेजुरी मधून. काकू झालं ना मतदान. मतदानाचा हक्क बजावला. बजावला बाबा. हा. आम्ही म्हणजे 250 किलोमीटर प्रवास केला आणि परत आता आणि 250 किलोमीटर प्रवास करून परत जायचे. मामा पण गावलो मग चांगला योग आला तुम्हाला. बा नाही आपल्या सबस्क्रायबर विचारतात बाबा नाही का कुणाची कोणची मुलं कुणाची, ते लोकांना कळतच नाही कोणची कुणाची कोणची कुणाची नाही का. काय कायला माहिती तर काय कायला माहित नाही. तर आपण असतो मेंढराकडं इकडं आता आई सुलाच सगळं या पोरांचं म्हणजे संगोपन करते. तर त्यांना आंघोळ्या पांघोळ्या घालायच्या, जेवण घालायचं किंवा मग चालत पाठवायचं. बाकीचं त्यांचं काय असेल ती आई सुलाच बघित असते ना. तुझी नाच बरी आहे का? तर सागर आहे आमच्याकडं कोकणात आणि सीमा आहे बहिणीच्या तिकडं शाळेत. सीमा आहे ती आमची मोठी मुलगी गुलाबजाम देऊ का? आणि सागर किसनचा बारका आणि मग बाकीची तिकडे सगळे गावाकडे तिथं शाळेमध्ये येतल्या. होय बा नाही हा ना पुरी आता या वय हा पोरगा आपला मयूर दादा ह्यो पृथ्वीराज बिरादाजीचा इकडं बघा इकडं बघा की तुम्हाला बघून की. हा दाजीचा हा. बिरादाजीचा हा ह्यो किसन दाजीचा संग्राम हा दीपाबाई आपली कंची ही काय ती आणि मिनल बिरादाजीची हा त्या अशी पोरं इथं चिमाताई आपली हा सागर तिकडे किसन दाजीचा. असं आहे. तुम्हाला हे खायचंय का? आपल्या काय होतं बा आई आपल्या सबस्क्रायबरला थोडा म्हणजे विचार पडतो किंवा मग त्याला विचारून असं वाटतं की म्हणजे आपल्या कमेंट मध्ये विचारतात ना बाबा कंची कंची पोरं कुणा कुणाची ते सांगा. लेवल एकच आहे ना हा. त्याच्यामुळं. तर आलोय मतदानानिमित्त इकडं. आज योग भारी आला. गावा म्हणजे कोकणापासून निघल्यापासून आम्हाला सबस्क्राईब पण बरंच भेटलं प्रत्येक ठिकाणी. बाळूच्या तुमच्या तिथं पण आपण जेवढं तिथं आपल्याला झाडाला पाणी घालायचं सगळ्यांनी एक एक गोंडा घ्यायचं बरं का. मी 2 दिवसापूर्वी घातलं होतं. आपण आज एक ठेव काढून येणार. हा ना मी इकडे यात्रेला आलतो त्या टायमाला झाडाला पाणी घातलं. सगळ्यांनी घातलं तर त्याचं पोट भरून. वर आहे. मी आता म्हणजे मला एवढ्या 2-4 दिवसात लय परवाद झाला. मग आता काय त्याला योगा आल्यावर येतो हा होतो. आता म्हणजे कोकणात लगेचच माघारी यायला लागलं मला. काल गेलो ना आज आलो. मग काय कामारीच येतं त्याचं हा मोकळं ना येते. आता आलो यांना घेऊन.
आता हे काय ना आली असते का आता पण त्याच्या मतदानामुळं किंवा माणिकच्या वास्तूक बी गावली आणि मतदान बी गावलं कामं दोन्ही झाली. आता आम्ही जरा वडा झाडाला निघालोय तर बहाना येते मागून मिनल पण आली. बहाना म्हणले वाडा झाड केवढं झालं ते बघायचे. मिनल चल चला पुढं. मागून कोण कोण आलं? पृथ्वीराजन बहाना आली. वर लागेल काय आली वा नाही लागत दीपा दगडा वाटाव खाली फुटून जाईल. फळ आलते ती आलेत ना खरंच आले पहिली का लाल घरात अंजिरागत दिसते. पिऊन लोली फळ आले टणटणी. खरं तर आमचा ह्या झाडावर इतका जीव आहे ना की हे झाड भविष्यात दिसलं पाहिजे सर्वजणांना. कारण मी आलो की नक्कीच या झाडाला पाणी घालतो. म्हणजे आता यात्रेच्या टायमाला पण पाणी घातलं होतं एक दिवस. या झाडाला आयुष्य जास्त असतं. आणि आज आता सर्वजणांनी आम्ही आज जवळ मला वाटतं मला घे बादलीचं 40-50 लिटर पाण्याचा जवळ होय मला हा मग आजचं. हा मग आता काय 8 दिवस परत पाणी नको घालाय. नाही आय पोरं घेऊन झाडाला पाणी घालते वराच्या. ठीक आहे चला फोन यायला आला गाडीवाल्याचा.